पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अहो तू हसतेस काय? तू मुहूर्ताला आलीच नाहीस। वा छान हा। आम्ही दोघं तिकडे मूर्खासारखे तुझी वाट बघत होतो आणि बाकीची लोक पण वाट बघत होती। आम्ही कोण? हे अश्विनी मॅडमचे मिस्टर आणि या सासू। आणि अश्विनी मॅडम कुठे आहेत? त्या गायब। आणि त्या प्रोड्युसरची बडबड ऐकली ती वेगळी। आईला विचार फक्त किती इन्सल्टिंग झालं तिकडे। हो जरा शांत हो ना। कुहू ट्रॉफी दाखव ना बाबांना। तुम्हाला माहितीये का कुहूने इतकी सुंदर सुंदर चित्र काढली आणि आई जिम्नॅस्टिकच्या पण इतक्या छान पोजेस दिल्या ना तिने। खरंच हा पण धावायच्या स्पर्धेमध्ये चुकून जिंकली ही। कुहू घरी गेल्यावर बाबांना सगळे सर्टिफिकेट्स दाखव। बाबा आणि आईने इतकं छान स्पीच दिलं ना की सगळे टाळ्या वाजवत होते, प्रिन्सिपल सर पण। आणि या 4 लोकांच्या टाळ्यांसाठी तू इतका मोठा सिनेमा सोडलास, इतक्या मोठ्या बिग बॅनरचा। वा। अहो कदाचित ही संधी माझ्यासाठी नसेल ना। आणि संधीचं काय, एक गेली की दुसरी येईल। कशी येईल? कशी येईल? पहिल्याच वेळी इतकी अनप्रोफेशनल वागली असतो। आणि आई ही ना फिल्म इंडस्ट्री आहे, इकडे ना लगेच पसरतात गोष्टी, लगेच म्हणायला तयार लोक। त्या मिसेस इंडिया अश्विनी मागमारे त्या ना प्रोजेक्ट घेतात आणि डच्चू देतात। मग असं मिळणार आहे तुला नवीन प्रोजेक्ट? आता काही संधी वगैरे मिळणार नाही। अहो म्हणजे तसंही मला सिनेमात काम करायचं नव्हतंच आणि तिथल्या त्या छान चौकीच्या वातावरणात ना मला जरा अवघडल्यासारखं झालं असतं। तुझं करिअर वाढवायचं नाहीये का? पैसे कमवायची एक संधी बघ ना याकडे। नाहीतर आयुष्यभर आश्रय सोसायटीतच राहू या मुलांना मोठं होत बघत। आणि ती रिक्षा आहे ना त्याच्यातच फिरावं लागेल डुटू डुटू करत। हे बघा तुम्ही जे म्हणताय ना ते पटतंय मला, पण हे पैसे कमवायच्या नादामध्ये आयुष्यातल्या छोट्या छोट्या गोष्टी मिस करायच्या का? आणि मोठं घर घ्यायचंय म्हणून आत्ताचं आयुष्य जगायचं नाही का आपण? अश्विनी अगं पैसे कमवायची संधी सारखी सारखी येत नसते। देव ही संधी प्रत्येकाला देत नसतो, कधीतरी देत असतो, तेव्हा त्याचं चीज करून घ्यायचं असतं। अहो एवढं का टेन्शन घेताय तुम्ही? हे बघा आतापर्यंत आपण मेहनत करूनच वरती आलोय ना, याच्या पुढेही आपण तसंच जाऊ। आता तर तुमचं ऑफिसही सुरू झालंय, मग एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे? हो जाएगा रे सब। अश्विनी खरं आहे तुझं म्हणणं। तेच पहिल्यांदा मला अश्विनीचा राग आला होता, पण आता कळतंय तुझ्या बाबांनीही असा पैसा पैसा करूनच संसार उभा केला। अहो आणि ज्या गोष्टींसाठी माझ्या मुलींचं मन मला तोडायला लागेल ना त्या गोष्टी मला कधीच नाही करायच्या। म्हणजे फायनली काय तुझ्यातली ही मदर इंडिया तुझ्यातल्या नवीन मिसेस इंडियाला पुढे येऊन देणार नाही, बरोबर ना? चला आता फिल्म तर गेली, ट्रॉफी दाखव। छान आहे, चला घरी आता। संजू मम्मी संजू अरे काय झालं? असं का बसला होतास तू? संजूला काही नाही झालं हो ना संजू? शिल्पी फार्म हाऊसचा प्लॅन इज ऑन आणि मी गाडी रेडी ठेवायला सांगितली, सो लेट्स गो। अरे पण विक्रम याला इथे असं ऑफिस मध्ये ठेवून मी कशी काय येणार परत? संजू ऑफिस मध्ये एकटा नसणार आहे, माझा माणूस घेऊन जातोय ना त्याला प्ले झोनला। जाशील ना रे संजू प्ले झोनला? आय लाईक प्ले झोन। बघ मी म्हणालो होतो ना तुला, लहान मुलांना आवडतं ग प्ले झोन। अँड संजू इज अ स्मार्ट बॉय जस्ट लाईक हिज मॉम। संजू एन्जॉय करशील ना? तुम्ही बाहेर जाताय? हो आम्ही एका कामासाठी बाहेर जातो, येऊच लगेच परत, पण तोपर्यंत तू प्ले झोनला जाऊन ये। ओके। विजय जरा आत ये।
हो सर. विजय, हा संजूला प्ले झोनला घेऊन जा. त्याला जे खेळायचंय ते खेळू देत, त्याला जे खायचंय ते खाऊ देत, पण तो खुश असला पाहिजे. आणि आम्ही 3-4 तासात येतोच आहे त्याला पिकअप करायला. हो सर. संजू, उगाच जास्त मस्ती करू नकोस हा, आणि खूप चॉकलेट्स खाऊ नको, दात किडतील. मी येते थोड्या वेळात जाऊन. ओके, बाय. बाय. आता जायचा बाबा. मला आता नाही जायचंय. तुम्ही बाहेर जा, तेव्हा मला जायचं असेल तेव्हा मी सांगते तुम्हाला. बरं. गरम चाय की 2 प्याली के साथ दोस्ती क्या खुलती है, जैसे मुसाफिर के गुनगुनाने पर राह भी चल पड़ती है. असा काय मेसेज केलाय प्रतीकने? कविता? वरच्या ओळीमधून तुला कळेल की मी तुझी कुठे वाट बघतोय. आता याला भेटण्यासाठी कोडी पण सोडवत बसायची. कॉल करते. प्रतीक, तुला असं वाटत असेल ना की याला भेटायला काय मी आता कोडी सोडवू, तर येस, कोडं सोडव आणि लवकर माझ्यापर्यंत पोच. हवं तर तू याला ट्रेजर हंटी म्हणू शकतेस हा, कारण की तुला जे शेवटचं ट्रेजर मिळणार आहे ना ते खूप मोठं आहे. बाबा, इराचा आणि माझा ड्रेस सेम टू सेम होता आणि आम्हाला ट्रॉफी पण सेम मिळाली. क्या बात. संजू, काय झालं याला? संजू. संजू उठ. अरे संजू. संजू, संजू उठ बेटा. काय झालं त्याला? संजू उठ. संजू काय झालं? अहो उचला त्याला. संजू उठ. संजू चल. संजू, मी पाणी आणते. संजू, संजू, संजूला काय झालं? मी हा एकटा कसा घरी आला? संजू, संजू तुला काय झालं? अरे काय झालं याला? बघा ना रे. संजू उठ ना राजा. कुहू बाजूला हो तू लवकर. संजू, अरे या शिल्पीचा फोन नॉट रिचेबल आहे. कुठे गेली आई? माझ्या पप्पांना मारली का? नका मारू माझ्या पप्पांना. संजू, संजू, कोणी मारत नाहीये पप्पांना. संजू. हे बघ, तू घरी आहे, सेफ आहेस. कोणी मारत नाहीये पप्पांना तुझ्या. काळजी नको करू बेटा. डोंट वरी. अश्विनी, त्याच्याकडे लक्ष दे. मी डॉक्टरांना बोलून आणतो, तू लक्ष दे त्याच्याकडे. हो संजू, काही नाही होणार तुझे बाबा. हे बघ, इथे कुहू आहे, आजी आहे, मामी आहे ना. तुझ्या घरी आहेस ना तू, काही नाही होणार. ओके. प्रतीक मी पोचले. तू कुठे आहेस? तुझ्या लेफ्ट साइडला बघ एक एन्व्हलप ठेवलाय, ते घे. हे काय? तूच बघ ना उघडून. कसं वाटलं लॉकेट? तुला लॉकेट बरोबर एक चिठ्ठी मिळाली? कारण तू माझ्यासाठी खूप स्पेशल आहे. हो हो हो, या स्माइल साठी ना मी एक काय
10 ट्रेजर हंट प्लॅन करू शकतो. प्रतीक, मी स्माइल केली तुला कसं समजलं? म्हणजे तू इथेच कुठेतरी आहेस. कुठे आहेस तू? अच्छा, म्हणजे तुला मला भेटायची इतकी घाई आहे का? मग आपण एक काम करू, पण ना तो गेम कंटिन्यू करू. त्या गेम मध्ये तू नेक्स्ट क्लू शोध, मग तुला कळेल मी कुठे येते. तिकडे एक एन्व्हलप आहे ना, ते वाच. मुस्कुराना तो हमने आपके लबों से सीखा है और उसकी छाया में ही अपना मिलना लिखा है. हा घास संजूच्या पप्पांचा, अकरा पप्पांचा घास आहे ना. मी बस झालो. अश्विनी, डॉक्टरांना सोडून आलो, ते म्हणाले तो घाबरलाय फक्त, बाकी जास्त काही झालं नाही, बरं वाटेल त्याला थोडा वेळात. को बेटा आज जा जा. संजू बेटा, मला एक गोष्ट सांग. तू तुझ्या मम्मा बरोबर त्या विक्रमच्या ऑफिसला गेला होतास ना, मग तू इकडे कसा आला डायरेक्ट? ऐका ना, त्याला आता असे प्रश्न. संजू, 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 अरे कुठे होतास तू? असा कसा इथे आलास? अरे किती शोधलं बाळा मी तुला, कुठे होतास? हे तू त्याला विचारतेस? वा, इकडे गाजावाजा जोरात केलास तू. मी त्याची आई, मी त्याची आई. आता कुठे गेली जबाबदारी? मी जबाबदारी घेत नाहीये. अरे काय बोलतोयस तू? मी काय त्याला असं रस्त्यावर रॅन्डमली कुठेतरी टाकून नव्हते गेले. मी त्याची व्यवस्थित सोय करून गेले होते. आता तो असा पळून आलाय किंवा तो असा अचानक आला, मी काय करू त्याला? सोय करून गेली होतीस ना, मग अशा व्यक्तीवर सोय करून जायची होती जो रिस्पॉन्सिबल असेल. याची जाणीवही नव्हती तुला? अगं एवढंच होतं तर त्याला घरी सोडून जायचं होतं ना. असल्या व्यक्तींवर सोपवायची काय गरज होती तुला? आणि मुळात गेली कुठे होतीस? आता तू काय माझी उलट तपासणी घेणार आहेस? हो घेणार आहे. हो घ्यायलाच हवी. बघते ना संजूची काय अवस्था आहे, याला कारणीभूत तू आहेस. कुठे गेली होतीस? कोणाबरोबर गेली होतीस? पार्टीला गेले होते. काय? मोठ्याने बोल. पार्टीला गेले होते. वा, पार्टीला गेली होतीस? बोलताना लाज नाही वाटत तुला? आम्हाला ऐकायला लाज वाटते. आम्हाला बरं वाटावं म्हणून तरी खोटं बोलायचं. ऑफिसची पार्टी होती, विक्रम सोबत जावं लागलं मला. अरे बापरे, केवढा नाईलाज ना. विक्रम बरोबर पार्टीला जावं लागलं मुलाला वाऱ्यावर. हे बघ शिल्पी, तुला जिथे जायचं ना तिथे जा. तुला पार्टी करायची आहे ना कर, पण संजूला घरी सोडून जा. अगं तुझ्या वागण्यावरनं असं वाटतंय ना की तुला संजूची काळजीच नाही आणि त्याचा तिथे असण्याचा तुला त्रास होत होता. एक मिनिट, काय बोलताय तुम्ही सगळे? मी काय इतकी हलगर्जीपणाने वागलेली नाहीये. माझ्यावर प्लीज ब्लेम करू नका. विक्रमचा एक अतिशय विश्वासातला माणूस होता, विजय नावाचा. त्याच्यावरती सोपवली होती ह्याची जबाबदारी. आता त्याची नजर चुकून हा इथे पळून आला. मला जर हे सगळं तेव्हाच कळलं असतं तर मी तेव्हाच गेले असते ना, तिथे वेळेत पोहोचले असते. तुम्ही मला का बोलताय? बघितलं संजू, तुझ्यामुळे सगळेजण मला बोलतायत, तुझ्यामुळे माझ्यावर ब्लेम करतायत, तुझ्या मूर्खपणामुळे. अरे बाबा, तुला तिथे थांबायचं नव्हतं तर सांगायचं होतंस ना मला. मी विचारलं होतं तुला तिकडेच, तू थांबणार आहेस का? तर मला मोठ्या आवडीने म्हणालास की हो मला प्ले झोन खूप आवडतं म्हणून. तू हे बोललास म्हणून मी तिथे तुला थांबवलं ना. तू हॅपी नसतास तर मी तुला तिकडे ठेवलंच नसतं संजू. आधी बोलायला हवं होतंस. बोल का? बोल. मम्मी, मी तुला किती वेळा सांगतो की मला विक्रमच्या ऑफिसमध्ये नाही यायचंय. मला पप्पांकडे सोड. मला नाही आवडत तो विक्रम. बॅड. संजू, तुझे हे टँट्रम्स आहेत ना, मी अजिबात खपवून घेणार नाहीये. एवढं काय केलंय विक्रम काकाने वाईट रे? त्याने माझ्या पप्पांना मारलं. काय?
फायनली किती तंगवलंस. म्हणून तर भेटायला मज्जा आली ना. मी सगळे क्लूज जिंकले. माझं ट्रेजर हे रेड रोज माझ्या हे रेड रोज या जगातल्या सर्वात प्रिय व्यक्तीसाठी आहे, माझ्या सोलमेट साठी. मयुरी, आय लव्ह यू. तुला जेव्हापासून बघितलंय ना, मला काहीतरी वेगळंच फील होत आहे. आणि मला असं वाटतं की तुलाही सेम फील होतं. तुला ते अजून रिअलाइज झालंय की नाही हे मला माहित नाही, बट आय कॅन सी दॅट फिलिंग इन युअर आईज. मला ना तुझी कंपनी फार आवडते. मला ना सतत तुझेच विचार येत असतात. आणि जेव्हापासून आपण एकत्र टाइम स्पेंड करतोय ना, मला असं वाटतं की आपण अख्खं आयुष्य सोबत घालवू शकतो. प्रत्येक मला काहीच कळतच नाहीये ना. मयुरी, आय लव्ह यू सो मच. तू या क्षणापासून लाईफ टाइम साठी माझी होशील का? विक्रमने पप्पांना मारलं म्हणजे तू काय बोलतोस मला नीट सांग. नाही काय नाही झालं आज काय नाही. शिल्पी बाजूला. अरे हो बेटा, कोणालाही घाबरायची गरज नाहीये, समजलं? तू तुझ्या घरी आहे आणि तुझा मामा आहे ना तुझ्यासोबत. हे बघ, तुझ्या पप्पांना मी काहीही होऊन देणार नाही. ते पण सेफ आहेत. प्रॉमिस मामा. प्रॉमिस रे माझ्या सोन्या. सांग आता, सांग काय झालं, सांग. पप्पा मला ऑफिस मध्ये भेटायला आले होते आणि विक्रमने पप्पांना मारलं आणि त्याच्या सिक्युरिटीने पण मारलं. पप्पाला खूप लागलंय. संजू तू मला हे आधी का नाही सांगितलंस. खूप घाबरलो होतो मम्मी. विक्रम मला बोलला की कोणाला सांगायचं नाही तर तुझ्या पप्पांना अजून मारणार. खूप डेंजर आहे. मला खूप भीती वाटते त्याची. संजू, म्हणून तू तिथनं पळून गेलास? मला पप्पांना भेटायचं होतं. पप्पांना खूप लागलंय. मला रस्ता नाही मिळाला म्हणून मी इकडे आलो. संजू शांत हो बाळा. हे बघ, तुझ्या पप्पांना ना कुणी काही करणार नाही आणि जो कुणी असं करेल ना त्याला आपण योग्य ती शिक्षा देऊ, कळलं? तू शांत हो. मस्त, एकदम मस्त. काय माणूस निवडलायस तू. आणि त्या घाणेरड्या फालतू विक्रमसाठी तुझ्या सोन्यासारख्या संसाराची वाट लावलीस तू. हे तुझं लेकरू आज तिकडे रस्त्यावर एकटा फिरत होता. तो भरधाव गाड्या येतात, काही होऊ शकलं असतं. अरे त्याला काही झालं असतं तर केवढ्यात पडलं असतं. तुला कळतंय का? वेडी झालीस का तू जरा? हे बघ शिल्पी, तू जे काही केलंयस ना ते खूप भयंकर केलंयस. आणि तुझ्या ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुला संजूची काळजी घेणं खूप कठीण जात असेल ना, तर संजूला सांभाळायला आम्ही समर्थ आहोत. हो, आजपासून आयुष्यभर संजूची काळजी मी आणि अश्विनी घेऊ. आणि तू चालती होऊ शकतेस. गेट आउट. जाते विक्रमकडे. गेट आउट. संजू बघितलंस, तुझ्यामुळे हे सगळे लोक मला काय काय बोलतायत. तुझ्या मूर्खपणामुळे होतंय हे सगळं. अरे का वागतोस तू असा? शिल्पी, संजूशी याच्या पुढे असं वागलेलं मी खपवून घेणार नाही. आता कळतंय मला हे सगळं कोणामुळे होतंय आणि का होतंय. हे सगळ्या मागे ना तू आहेस वहिनी, तू.
अति लाड करून ठेवलेत ना तू, मग त्याच्या पुढे मी फिकी वाटणारच. संजू असा वागतोय कारण त्याच्या मम्मी मध्ये आणि त्याच्यामध्ये तू आहेस, त्याची मामी आहे. मला माहितीये ना तू का अशी वागतेस. तुला संजूवर कब्जा करायचा आहे आणि तुला आता असं दाखवायचंय की तू त्याची आई आहेस, हो ना? पण मी असं नाही बोलते. सर ये बाळा, तुला भूक लागली असेल ना, तिकडे तू खा. हा हे का तुला भूक लागली ना? किती वेळ झाला तू उपाशी आहेस. हे घे, हे घे, घे ना. अगं शिल्पी नको, त्याला नाही खायचंय. ए हात लावू नकोस का त्याला. शिल्पी माझा मुलगा आहे तो. कोणाला काही काळजी वाटणार नाही संजू, फक्त तुझ्या आईला. अरे खा ना, खा. मलाच फक्त काळजी आहे बाळा तुझी, खरंच मला काळजी. हो ना अश्विनी, शिल्पी, आई म्हणून तू आज चुकलीस. विक्रम चांगला माणूस नाहीये. हे जर घरात असते ना तर त्यांनी तर तुला घरातून हाकलवूनच दिलं असतं. मी तुला या घरात आणलं, माझी मुलगी म्हणून मी तुला पाठीशी घालली, पण तुझ्या चुकांना नाही. माणसाला जर खरंच आयुष्यात काही चांगलं करायचं असेल, पुढे जायचं असेल ना, तर इतरांना नावं ठेवण्यापेक्षा स्वतः 4 चांगले बदल करावेत. तुला अश्विनी आवडत नाही, पण आज स्वतःच्या मुलीसाठी स्वतःचं करिअर सोडून त्यांच्या भावनांना तिने जास्त महत्व दिलंय. आपल्या आयुष्यात आपल्या मुलांना काय स्थान आहे याची जाणीव असलेल्यानेच मुलांना जन्म द्यावा, तुझ्यासारख्याने नाही.